जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 7 भाग 31। जैन न्याय साहित्याला खरी चालना स्वामी समंत भद्राचार्यांनी दिली। न्यायशास्त्राचा इतिहास पाहता असे लक्षात येते की इसवी सन पूर्व पहिल्या शतकामध्ये न्याय शब्दाचा प्रयोग पण प्रचलित नव्हता। तसेच न्यायशास्त्रावर ग्रंथ असा कोणताही उपलब्ध नव्हता। केवळ तत्वचर्चा व वादविवादामध्ये अनुमानाद्वारे युक्तिप्रयुक्तीचा उपयोग केला जात असे। पण जैन न्याय साहित्यामध्ये इसवी सनच्या 3ऱ्या शतकात न्याय साहित्याचे स्वतंत्र ग्रंथ निर्माण झाले। स्वामी समंतभद्र आणि सिद्धसेन दिवाकर यांनी विभिन्न न्याय साहित्य स्तोत्र रूपाने निर्माण केले। आपल्या इष्टदेवतेच्या प्रार्थनेसाठी त्यांनी न्याय सिद्धांताचे प्रतिपादन केले। त्यामुळे न्याय साहित्याला विशुद्ध स्वरूप प्राप्त झाले। शाद्वाद व सप्तभंगी यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली। समंतभद्र वक्ता व श्रेष्ठ दर्जाचे कवी होते। भारतातील विभिन्न प्रांतामध्ये प्रवास करून दुर्जिटी सारख्या वादीला त्यांनी पराभूत केले। आप्तमीमांसा, युक्त्यनुशासन, स्वयंभू स्तोत्र यासारखे प्रगाढ विद्वत्तापूर्ण ग्रंथ, तसेच अलंकार व शैलीसाठी जिनस्तुती शतक, त्याबरोबरच आचार्य ग्रंथ म्हणून रत्नकरंड श्रावकाचार हे ग्रंथ त्यांनी लिहिले। आप्तमीमांसेमध्ये प्रथमतः सर्वज्ञ सिद्धीसाठी त्यांनी अनुमान उपस्थित केले। त्यांच्या मताप्रमाणे जसे सूक्ष्म परिमाणू, अंतरित तसेच दूरवर्ती सुमेरू पर्वत हे पदार्थ कोणाला तरी प्रत्यक्ष आहेत, कारण ते अनुमेय आहेत, जसा अग्नी, याप्रमाणे या तर्काद्वारे त्यांनी हेतुवाद सिद्ध केला। समंतभद्रांनी शाबर भाष्यावर खूप टीका केली व सर्वज्ञत्वासाठी हेतुवाद सिद्ध केला। समंतभद्रांचे महत्त्वपूर्ण कार्य हे की त्यांनी हेतुवाद आगमवादापासून अलग केला व त्याची स्वतंत्र प्रतिष्ठापना केली। आप्तमीमांसामध्ये महावीरांचे वचन श्रेष्ठ का आहे व ते सर्वज्ञ कसे याची सिद्धी अनेक श्लोकाद्वारे केलेली आहे। वस्तुतत्वाच्या निर्णयासाठी शाद्वादाचा उपयोग किती श्रेष्ठ आहे हे त्यांनी चर्चिले आहे। एकांतवादाची आलोचना करून अनेकांतवादाची प्रतिष्ठापना करणे हा समंतभद्रांचा उद्देश आहे। न्याय साहित्याला समंतभद्रांची खालीलप्रमाणे देणगी आहे। 1. जैन साहित्यात अनेकांतवाद व सप्तभंगीवाद यांची रूपरेखा निश्चित करून त्याची व्यावहारिक प्रणाली सिद्ध केली। 2. प्रमाणाचे दार्शनिक लक्षण व फल, शाद्वादाची व्याख्या, सुजय आणि दुर्जयाची व्यवस्था व श्रुतप्रमाणांची सिद्धी यांच्या म्हणण्याप्रमाणे वस्तू कथंचित सत, कथंचित असत, कथंचित सत असत अशी असते व ती कथंचित अवाचितही असते, ही नयविवक्षा सप्तभंगाच्या रूपाने प्रतिपादित केली आहे। युक्त्यनुशासन या स्तोत्रग्रंथात महावीरांचा उपदेश युक्ती व आगमाला कसा अविरोधी आहे व तो स्तुत्य का आहे याची तात्विक मीमांसा केली आहे। ज्या ठिकाणी आप्तमीमांसेमध्ये परस्पर विरोधी अशा सामान्य साधारण वादांचा समन्वय आहे, तर युक्तनुशासन या स्तोत्र ग्रंथात दार्शनिक प्रश्नांचा विचार केलेला आहे। चैतन्याची उत्पत्ती, बौद्धाचा व्यावहारिक संबंध, वैशेषिकांचा समवाय संबंध व मीमांसकांच्या पशुबलीविषयीचे समर्थन इत्यादी वादांना उपस्थित करून वीरनिर्वाण महावीरांचे सर्वोदय तीर्थ कसे आहे हे सिद्ध केले आहे। स्वयंभू स्तोत्रामध्ये देखील 143 पद्यामध्ये 24 तीर्थंकरांच्या गुणांचे स्तवन केले आहे। 24 तीर्थंकरांच्या स्तुतीच्या व्याजाने अनेक एकांतवादी विचाराने खंडन केले आहे। सिद्धसेन आचार्यांनी न्यायवादाची विस्तृत व्याख्या केलेली आहे। सिद्धसेनांचा न्यायावतार ग्रंथ जैन न्यायाचा आद्य ग्रंथ मानला जातो। सिद्धसेन दिवाकरांनी जैन विचार प्रणालीला
व तार्किक विचारांना संस्कृत भाषेत बद्ध केले. उज्जयिनीच्या महाकाल मंदिरामध्ये आपल्या स्तोत्राद्वारे कल्याण मंदिरातील शिवलिंग भग्न करून त्या ठिकाणी पार्श्वनाथ भगवंतांची मूर्ती प्रकट करण्याचा चमत्कार केलेला आहे. आचार्य सिद्धसेनांची महत्त्वाची कृती म्हणजे सन्मती सूत्र हा ग्रंथ होय. या ग्रंथाची भाषा प्राकृत आहे व 3 खंडात तो विभागलेला आहे. याची श्लोक संख्या 158 आहे. प्रथम खंडामध्ये नयकांड, द्रव्यार्थिक व पर्यायार्थिक अशा 2 नयाचे वर्णन आहे. तसेच नैगम, संग्रह आदी 7 नयांचे नाम, स्थापना आदी निक्षेपांच्या द्वारे वर्णन केले आहे. सन्मती सूत्रामध्ये प्रामुख्याने नयवाद व सप्तभंगीवाद याची चर्चा केली आहे. सिद्धसेन आचार्यांनी 7 नयांच्या ठिकाणी 6 नय संकलित केले आहेत. नैगम स्वतंत्र नय मानलेला नाही आणि संग्रह नयापासून 6 नय स्वतंत्र मानलेले आहेत. दुसऱ्या कांडामध्ये ज्ञान व दर्शन मीमांसा आहे. श्वेतांबर आगमाप्रमाणे केवल ज्ञान व दर्शनाची उत्पत्ती क्रमाक्रमाने होते. दिगंबर नयाप्रमाणे या दोन्हींची उत्पत्ती युगपत मानली आहे. सिद्धसेन आचार्यांनी या दोन्ही मतांना तर्काद्वारे अनुचित ठरवून अभिवादाची सिद्धी केली. केवल ज्ञानींच्या दर्शन व ज्ञानामध्ये कोणताही भेद नाही आणि तिसऱ्या खंडामध्ये द्रव्यगुण पर्यायाचा संबंध स्पष्ट केला आहे. द्रव्यार्थिक व पर्यायार्थिक नयाप्रमाणे गुणार्थिक नयाचा उपयोग का केला नाही हेही स्पष्ट केले आहे. द्रव्यातील उत्पत्ती, नाश व स्थिरता यांची प्रक्रिया सांगितलेली आहे. सन्मती तर्काशिवाय सिद्धसेनांनी केलेल्या 32 द्वात्रिशिका न्यायशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सिद्धसेनांनी न्यायावतार या स्तुतीमध्ये पदार्थमानाची चर्चा केलेली आहे. सिद्धसेनांची ही रचना विवाद्य आहे. जैन न्यायाचे खरे प्रस्थापक आचार्य अकलंक हे होत. ब्राह्मण व बौद्ध परंपरेमध्ये ज्यांनी प्रौढ व प्रगल्भ अशा संस्कृत भाषेतील टीकेद्वारे तत्वचर्चा केलेली आहे. अशी प्रगल्भ व दुरुभाषी टीका अकलंकांनी केली. अकलंकाचार्यांनी प्रमाणशास्त्रात परिपक्व असे रूप दिले. हा वास्तविक भारतीय दर्शनाचा मध्यान्ह काळ होय. अकलंकाचार्यांना बौद्ध पंडित धर्मकीर्ती व शिष्य समूह यांच्याशी वादविवाद करावा लागला. हे राजा सासतुंग व शुभतुंगांच्या समकालीन होते. इसवी सन 676 त्यांनी सिद्धिविनिश्चय हा ग्रंथ लिहिला. म्हणून त्यांचा काळ 7वे शतक असे मानण्याकडे काही विद्वानांचा कल आहे. पंडित सुखलालजींच्या शब्दात असे म्हणता येईल की अकलंकांनी न्यायशास्त्राला जैन परंपरेत प्राथमिक स्थान निर्माण करून दिले. त्यांनी जैन न्याय परिभाषा त्यातील शब्दांचे लक्षण निश्चित केले आहे. प्रमाण, प्रमेय आदींचे वर्गीकरण, पदार्थ, वाद, कथा आदी संबंधी जैन विचार स्थिर केले. त्यामुळे जैन न्याय प्रमाणशास्त्राचे स्थापक युग म्हणून ते मानले जाते. न्यायाला सम्यक ज्ञानरूपी जलाने स्वच्छ करण्याची प्रतिज्ञा अकलंकांनी सुरुवातीस केली आहे. अकलंकाचार्यांनी बौद्ध दर्शनाचे जनक दिग्नाग व त्यांचे उत्तराधिकारी धर्मकीर्ती यांच्या मताचे खंडन केले. प्रख्यात मीमांसक कुमारील भट्टाने मीमांसा दर्शनाच्या शबर भाष्यावर श्लोकवार्तिक लिहिले. त्यात सर्वज्ञ सिद्धीचे विवेचन केले. अकलंकदेव यांनी समंतभद्राचार्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायशास्त्रावर अधिक संशोधन केले. अनेकांतवाद व अहिंसावाद यांच्याद्वारे न्यायसिद्धांत अधिक विशद केले. अकलंकाचार्यांनी प्रमाणशास्त्राला अधिक व्यवस्थित रूप दिले. प्रत्यक्ष आणि परोक्ष या 2 मूळ प्रमाणाद्वारे ज्ञानाची व्यवस्था केली. इंद्रियजन्य ज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान, मती आणि श्रुती हे परोक्ष ज्ञान आहेत. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आत्मिक साह्याने होणारे ज्ञान. त्याचे 3 भेद आहेत: अवधी, मनपर्याय आणि केवल.
न्यायावतारामध्ये प्रत्यक्ष आणि परोक्ष प्रमाण देऊन अनुमान आणि शब्द प्रमाणांची चर्चा केली आहे. अन्य दर्शनकारांच्या मते प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान आणि अर्थापत्ती प्रमाण मानले जात होते. परोक्ष नावाचे कोणतेही प्रमाण मानले नव्हते. अनुमान या शब्दाचा प्रयोग पण होत नव्हता. अकलंकांनी या दार्शनिक विचारांना व्यक्त करण्यासाठी अनेक मौलिक ग्रंथांची रचना केली. त्यांचे 6 ग्रंथ प्रामुख्याने उपलब्ध आहेत. त्यापैकी तत्वार्थवार्तिक, अष्टशती, लघिश्रय, न्यायविनिश्चय, सिद्धिविनिश्चय व प्रमाणसंग्रह. अकलंक देवांच्या या रचनेमध्ये 2 टीका व बाकीचे 4 स्वतंत्र ग्रंथ आहेत. ते न्यायाचे प्रस्थापक आचार्य होते. तत्वार्थवार्तिक हा तत्वार्थसूत्रावरील टीकात्मक ग्रंथ आहे. त्याची श्लोक संख्या 16,000 आहे. प्रत्येक सूत्रामध्ये साधक बाधक चर्चा केलेली आढळते. विद्यानंद स्वामीद्वारा लिखित श्लोकवार्तिकापेक्षा हे वेगळे आहे, म्हणून याचे नाव राजवार्तिक दिले आहे. श्वेतांबर परंपरेमध्ये मान्य सूत्र पाठांची त्या ठिकाणी चर्चा केली आहे. जैन आगमात आलेल्या विषयांचे स्पष्टीकरण अनेकांतात्मक पद्धतीद्वारे केलेले आहे. अष्टशती समंतभद्र स्वामीद्वारा रचित आप्तमीमांसा या दार्शनिक स्तोत्रावर अत्यंत प्रगल्भ अशी टीका आहे. हे 800 श्लोक प्रमाण असल्यामुळे त्याला अष्टशती असे नाव आहे. एकांतवादी पक्षाचा पूर्वपक्ष देऊन त्याचे निराकरण केले आहे. लधीयश्रय हा दार्शनिक स्वामीद्वारा रचित ग्रंथ आहे. प्रमाण प्रवेश, नय प्रवेश व प्रवचन प्रवेश नावाचे 3 संग्रह आहेत. प्रमाणाचे भेद, स्वरूप याविषयी न्यायनिश्चय, टीका इत्यादी प्रत्यक्ष, अनुमान आणि प्रवचन या विषयावर विवेचन केले आहे. जिन प्रवचनाचे स्वरूप, बौद्ध आणि मीमांसकांचे अप्रमाणत्व, सर्वज्ञत्व आदी विषयांची चर्चा सखोलपणे केलेली आहे. जैन न्यायशास्त्रामध्ये हरिभद्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी आगम, न्याय, अध्यात्म, स्तोत्र, श्रावक व मुनियाचार, कथा आदी विषयांवर प्रचूर साहित्य निर्माण केले. त्यांचे केवळ तर्कप्रधान ग्रंथ एकूण 13 आहेत. यापैकी 10 स्वतंत्र व 3 टीकात्मक आहेत. अनेकांत जयपताका, अनेकांत वाद, प्रवेश, शास्त्रवार्ता समुच्चय, षट्दर्शन समुच्चय, सर्वज्ञ सिद्धी, अनेकांत सिद्धी, भावना सिद्धी, परलोक सिद्धी, न्याय प्रवेश टीका, तत्वार्थाधिगम टीका, न्यायावतार टीका आदी प्रसिद्ध ग्रंथ आहेत. अनेकांत जयपताकामध्ये नित्य अनित्य, सत्व असत्व आदी विरुद्ध गुणधर्म एकाच ठिकाणी कसे राहतात हे सिद्ध केले आहे. षट्दर्शन समुच्चय ग्रंथात बौद्ध, न्याय, सांख्य, जैन, वैशेषिक, मीमांसक व लोकायत या 7 दर्शनांच्या प्रमुख मतांचा संग्रह आहे. ईश्वर, जीव, जगत आणि प्रमाण या 4 विषयास अनुसरून त्या दर्शनांचे प्रामाणिक वर्णन केले आहे. अन्य ग्रंथात ग्रंथाच्या नावाप्रमाणे विषय प्रतिपादन केलेले आहे.